शिक्षण विभागातील ब्लॅकमेलिंगला आता चाप लागणार। त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारींबाबत उच्च शिक्षण विभागाने आदेश जारी केल्याने निवेदन देऊन होणारे लूट थांबणार। शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीसंदर्भात त्रयस्थ व्यक्तींनी केलेल्या तक्रारी, अर्ज किंवा निवेदनाची अथवा त्यापुढे जाऊन दिलेल्या धमकीचा अजिबात विचार करू नये असे स्पष्ट निर्देश उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 18 फेब्रुवारीस राज्यातील शिक्षण संचालकांना तसेच सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलसचिवांना दिले आहेत। अनेक लोक, संस्था, संघटना व्यक्तिगत प्रकरणे काढून अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात, त्यातून पैसे मिळवण्याचा धंदा करतात। त्याला या आदेशामुळे चाप बसणार आहे। व्यापक जनहित असेल तर त्यासाठीची माहिती दिलीच पाहिजे, पण व्यक्तिगत तक्रारी करून ती माहिती द्या म्हणून आंदोलने केली जातात। माहिती नाही दिली तर मग विविध मागण्या पुढे करून दबाव टाकला जातो। अधिकारी त्यास जुमानत नसेल तर मग तो किती वाजता कार्यालयात आला, तिथे लोकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही असे व्हिडिओ करून त्रास दिला जातो। यालाही या आदेशाने चाप बसू शकेल असे सरकारी अधिकाऱ्यांना वाटते आहे। तक्रार आली की त्याचे उत्तर देण्यासाठी किमान एक पत्र तरी पाठवावेच लागते, त्यातून सुटका होऊ शकेल असे अधिकाऱ्यांचे मत आहे। राज्य शासन याबाबत असे म्हणते की त्रयस्थ व्यक्तींकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर काय कार्यवाही करावी याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे, परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याने उच्च न्यायालयाने त्या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात त्रयस्थ व्यक्तींनी म्हणजेच सामाजिक कार्यकर्ते, संस्थेशी संबंधित नसलेली व्यक्ती किंवा ज्यांच्या व्यक्तिगत कायदेशीर अधिकारांवर गदा आलेली नाही अशा व्यक्तींनी केलेल्या तक्रारींच्या अनुषंगाने औरंगाबाद खंडपीठात विविध याचिका दाखल झाल्या होत्या। त्यावर उच्च न्यायालयाने नोंदवलेल्या आक्षेपांची नोंद हा शासन आदेश घेतो। हेमराज जगन्नाथ फेदाडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर, प्रतिज्ञा चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर, ज्योती बिरादार चव्हाण विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर, संदीप चुडामण शिंदे विरुद्ध महाराष्ट्र राज्य आणि इतर या खटल्यांमध्ये न्यायालयाने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत। शिक्षण विभागाने अनोळखी किंवा त्या प्रकरणाशी संबंध नसलेल्या व्यक्तीकडून आलेल्या तक्रारींची दखल घेऊ नये। कर्मचाऱ्यांना मुद्दाम त्रास देण्यासाठी अशा तक्रारी केल्या जाऊ शकतात। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।